कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं. मला वाटतं तुम्हाला रिफ्लेक्शन टीव्हीच्या मध्ये दिसलं असेल की आमच्या मागे दोन जण काहीतरी कोणीतरी उभे आहेत. तर मोस्ट अवेटेड Awaited. तर आम्हाला बरेच लोक विचारायचे की भूषण शरीव आहे, योगेश आहे तुमच्या ब्लॉग मध्ये. पण भूषण दादा आणि रेवती त्याची बायको कुठे आहे? तर Guys. आज येस, तर ते आता फायनली आमच्याकडे आलेले आहे. लग्नानंतर फर्स्ट First टाइम time. आलेले आहे. तर येस, वेलकम भूषण, माझा भाऊ आणि त्याची बायको रेवती. येस, तू झाकलं तिला. हॅलो गाईज. हॅलो. तर आता काही आमच्यासोबत 2-4 दिवस आहे, तर तुम्हाला एक मस्त मस्त ब्लॉग्स भेटेल त्यांच्यासोबत. तर फायनली भूषण दादा आणि त्याची बायको रेवती तुम्हाला फायनली ब्लॉग्स मध्ये दिसेल. तर आता आम्ही प्लॅन केलाय डिनर. तर जेव्हा पुणेमध्ये भूषण राहायचं त्याला सायनाथ खानावळ चिकन खूप आवडायचं. तर त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं होतं आणि जेव्हा मी पुणेमध्ये शिफ्ट झालो आणि हा माझ्याकडे यायचा बिफोर लग्न, तर आम्ही तिथे खूप वेळ जायचो. फायनली आज तो दिवस आहे की आम्ही सगळे सोबत सायनाथ खानावळला जाऊ. येस, तुम्ही पण ट्राय करा. जर तुम्ही गेले नसेल साईनाथ खानावळला, खूप बढिया आहे. आय गेस मोस्ट ऑफ द पुणेकर्सला माहिती असेल की सायनाथ खानावळचं चिकन किती मस्त आहे. बाई सगळ्यात जबरदस्त, म्हणजे सगळ्या रेस्टॉरंटला बीट करून टाकतं ते. येस. तर आता आम्ही तिथेच जातोय डिनर साठी. आमच्या सगळ्यांचं चौघांचं पण ऑफिस झालेलं आहे. तर म्हटलं Yes. चला तो थोडा शूट पण करून घेऊ आणि तुम्हाला चेतन आणि याची फेवरेट प्लेस पण दाखवून देऊ. रेवती फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कारण की ती पुण्याला फर्स्ट टाइम आली आहे ना. फर्स्ट टाइम आली आहे ती पुण्याला. First time. तर आणि चला. आम्हाला अजून एक जॉईन करणार आहे, ते तुम्हाला तिकडेच दाखवू. Yes. मला कोण जॉईन करणार असेल हे तुम्ही कमेंट मध्ये आता व्हिडिओ स्टॉप करा, पहिले गेस करा आणि मग व्हिडिओ चालू करा. खूप इझी केस आहे खूप easy case आहे. हिंट खूप मोठी दिलेली आहे, तुम्ही गेस करून टाका. चलो बाय गाईस. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलोय सायनाथ खानावळला आणि आमच्यासोबत एक नवीन पाहुणा आलेला आहे. तो पाहुणा आहे आमचा फेवरेट योगेश भाई. भाई एकदम एडिट्स बनवून आले तुमचे भाई साहब, येडे भाई साहब, Crazy. फेमस फेमस झाली. शरू काय तुमच्या दोघांचे बनत आहे. शरू एक जास्त फेमस आहे. येस. आणि या माणसाने येऊन इथे नंबर सुद्धा लावलेला नाही आहे. लावलेला आहे. नाही लावलेला आहे सहा तू. लोक रिझर्व केले मी. 6 लोक. किती मिनिटं आधी आले तू? 7 मिनिटात. तरी त्यांनी नंबर न. वा, व्हेरी गुड. तुझ्या यांनी म्हटलं याच्यामुळे मी 10,000 रुपये हारली. आपण कशामुळे? bet ए भाई, केलं. 10,000 रुपये घ्यायचे हिच्याकडनं. आताच घ्यायची आहे का? किंवा काय बोलली, हा. शर्यत लावतो की योगेश येणार नाही. मी तिला सांगितलं ना, शरीर एकदम तिचा मूड असं एकदम डाऊन. अरे यार मी नाही, तू नको जाऊ म्हणे. मला बोलली ते. खरं? भाई साहब. ए हिने कॉल केला असेल मग. नाही नाही नाही. चल तू कॉल केला. तू मी तू कॉल केला. तू शरीरला कॉल केला आणि म्हटलं योगेशला सांग की नको जाऊ. मी नाही है ना? असं बोलली. हा, कारण की शर्यत लागली होती आपली. 10,000 जीत गया भाई, मैं 10,000 देणार ना. कॅमेरावर अभी बोल. ते नाही की अकाउंट में लिखना है. अकाउंट में लिख. अकाउंट में लिखने से नहीं मिलता, अभी लेना पड़ा ट्रांजेक्शन. भैया अकाउंट में लिख लो. शिवानी याच्यावर बोल देणार आहे म्हणून काय? ऑन कॅमेरा. अकाउंट में लिख लो, देव दूंगी मैं. अकाउंट में लिख लो. तर काही जरा नंबरला आता आमचा माहित नाही किती वेळ आहे, तर पटापट बसू आणि हिला विचारू की कसं वाटलंय. हिचा फर्स्ट टाइम आहे सायनाथ खानावळ भाई आता. तू पण 6 कसं काय बुक केलंय? म्हणजे शरीरला तू इमॅजिन केलं का? हो, उसकी सीट वो रखता ही है, ऐसा है पण मी ते. पाहतो ना. हो, तरी मी 6 म्हटलं. एक्स्ट्रा माझ्यावर काय, तो एक्स्ट्रा मेंबर आला तर आपण फोन व्हिडिओ कॉल आणून ठेवून दे सर, फोन तिथे. हा बस डन. व्हिडिओ कॉल करू शरूला. काहीच आमचा फायनली ऑर्डर आलेला आहे भाई. सायनाथची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे याला प्रत्येक याच्यामध्ये चिकन लेग पीस भेटतो. योगेश पण रेडी आहे. रेवतीसाठी जास्ती एक्साइट आहो आम्ही. चला रेवती मॅडम, सायनाथ खानावळचा पहिला घास कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? बढिया. गाईज आता आम्ही पटापट जेवण करतो. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे नवीन दिवस आणि काल रात्री आम्ही चिकन खायला गेलो होतो सायनाथ खानावळमध्ये. तुम्ही जे बघितलं असणार. त्याच्यानंतर आम्ही लिटरली काही शूट नाही केलं कारण की आम्ही आपल्या मस्ती मजाक मध्ये करत होतो. बढिया जेवण झालं, घरी आलो, थोडाफार टाइमपास केला भूषण आणि रेवती सोबत आणि झोपलो. तर आज आहे नवीन दिवस आणि तुम्हाला पहिले सांगतो की तुला काय बोलायचंय पहिले? नाही, आज आहे नवीन दिवस आणि आमच्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. काहीतरी स्पेशल आहे. तुम्ही बघा की इकडे तयारी चालू आहे, एवढं सगळं सामान आहे. आणि आम्ही कुठे तर नाही कोण जात आहे. तर हे कोण आमचं पॅकिंगचं सामान नाहीये, आम्ही कुठेच नाही जात आहे काही. येस. तर एवढं सगळं सामान तुम्हाला दिसतंय, तर कोण आलं असणार आमच्याकडे? हा, कोण आलं असणार? गाईज, अख्खी कलोडे फॅमिली इज हिअर. पप्पा आले, बाबा आलेले आहे. बाबाची काहीतरी तयारी चालू आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि इकडे मम्मीची मस्त आंघोळ झालेली आहे. पूर्ण कलोडे फॅमिली आलेली आहे इकडे. भूषण आणि रेवती आता कामासाठी थोडे बाहेर गेलेले आहे. बट इथे पप्पांचं तोरण वगैरे बांधणं चालू आहे. तर काहीतरी स्पेशल कारणामुळे
पूर्ण कॉलोडी फॅमिली एका जागेवर झालेली आहे जमाने. आणि हा ब्लॉग मध्ये सस्पेन्स राहणार आहे गाईज. आमच्याकडे काहीतरी आहे Yes. आणि आम्ही त्याची सगळी तयारी करतोय. काहीतरी स्पेशल होणार आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता आला असेल तर कमेंट मध्ये सांगा काय असणार आहे. आणि खूप मोठी गोष्ट होणार आहे आमच्यासाठी. तर आता शिवानी आणि इकडे स्पेशल आमच्यासाठी काय काय आलंय ते काय काय आलंय? दाखवतो. Yes. काय काय ओ शूट शूट शूट. ओ माय गॉड. दूध साडणं चांगली चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट दूध आहे. हे होणं चांगली Yes. गोष्ट असते. येस. तर आईने बघा काय काय आणलेलं आहे. हे सगळं आईने आणलेलं आहे. सगळ्यात पहिले हे दिस तिळाचे इज लाडू. प्रोटीन के लड्डू. नॉट नाही तिळाचे लाडू आहेत हे. तिळाचे आहे का? आणि हे आहे ओ माय गॉड, दोन लाडू, प्रोटीन लड्डू. ह्याच्यामध्ये गाईज याची रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. एक नंबर टेस्ट लागते आणि जे जिम करतात ज्यांना एनर्जी पाहिजे जिमच्या आधी हे बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर चिवडा आमचा फेवरेट. चिवडा मम्मी. आणि चकली. मम्मीचा स्पेशल चिवडा हे अख्ख्या फॅमिलीमध्ये फेमस आहे. Yes. याच्यापेक्षा बेटर सगळ्या चिवडा. फॅमिलीमध्ये, माझ्या येस फॅमिलीमध्ये पण फेमस आहे. येस. आणि मम्मीच्या चकल्या सुद्धा. मी खाल्ली पण आहे हे आणि हे आता खाणार आहे. एक लाडू पण ऑलरेडी खाल्लेला आहे. आणि माझं स्पेशल, काय आहे हे? काय असणार आहे? माझं स्पेशल धापोडे. धापुडे. भाई पूर्ण समर मी खाल्ले नाही आणि आता पावसाळा चालू झाला आणि मला फायनली खायला भेटणार आहे. तर थँक्यू सो मच मम्मा. थँक्यू. मम्मी येते आणि मस्त मस्त घेऊन येते. हे बघा गाईज आता मस्त सुंदर तयारी झालेली आहे. आता तू काय करते शिवानी? खाणार आहे. आता मला असं वाटतं की शिवानी मम्मी पप्पासाठी तिचा एकदम स्पेशल चाय बनवणार आहे. येस. हा गुळाचा असणार आहे कसं असणार नाही आहे? गुळाचा नाही, साखरेचा असणार आहे. साखरेचा असणार आहे. गुळाने चहा फाटत आहे. ओके. तर गाईज आता हे चालू आहे आणि इकडे मस्त मस्त तयारी चालू आहे एकदम बढिया. आता तर पप्पा तुम्हाला पुण्याला येऊन कसं वाटत आहे? एवढ्या दिवसानंतर आले तुम्ही. छान वाटत आहे. पोराच्या घरी आलो ना. हा काय काय? अरे आई बाबा उठा उठा उठा. तुम्हाला काय नवीन दिसत आहे सांगा घरात. सांगा सांगा काय नवीन दिसत आहे. हो अजून एक सोफ्याचे कव्हर आहे नवीन आणि अजून काय काय नवीन आहे? एसी दिसत आहे. दिसत आहे. हा. एसी दिसत आहे. आणि अजून एसी. भाई तुम्ही लास्ट टाइम कधी आले होते? हो हो खूप वर्ष लास्ट टाइम वर्षा आधी आले होते का तुम्ही? सांगा आई काय. मी सांगू काय आहे? या इकडे. इकडलं कुठं पाहिला आम्ही. या खूप मोठी गोष्ट आहे. बेडरूम मध्ये टीव्ही लावलेली आहे आम्ही. सगळ्यांना सरप्राईज कोणालाच नाही सांगितलं. कोणालाच माहिती नाही. आणि आताच लावली माझ्या बर्थडेला. बर्थडेला टीव्ही लावली. शिवानीच्या बर्थडेला टीव्ही लावली. कसं वाटतंय? आता बढिया वाटतं ना पूर्ण कम्प्लीट बेडरूम. गाईज आता हा ब्लॉग मस्त तुम्ही बघत राहा. काय कसा दिसत आहे ड्रेस? छान दिसतंय ना? छान दिसतं रे एकदम बढिया. इकडे बघ एकदम उशीचा कव्हर वाटतं शिव. काय चेतन तूच सांगितलं मला तुझं फेवरेट चादर कुठे आहे याच्यावरची मॅचिंग? कोण नको म्हणू यार. चादर नाही. तुझ्यामुळे घेतला मी. मला तेव्हा म्हणेन, मला तेव्हा हाच डाऊट होता. प्रॉपर उशीची खोळ दिसते. असं वाटतं की उशीची खोळ तू ड्रेस बनवलेला आहे. असं नको बोलू यार. नाही पण तुझ्यावर क्यूट दिसतं ना. का बोलला पण तू? नाही बढिया दिसत आहे. तू मस्त तुझ्याच आवडीचा आहे माहिती आहे ना तुला. मस्त दिसत आहे. तुला कसं वाटलं मम्मी? छान आहे. याच्यावरची चादर कुठे पण? एक चादरचा माझ्यासाठी कुर्ता पण शिवून घे ना म्हणजे आपण मॅचिंग करू. हा कपल आउटफिट. किती आहे किती वाईट आहे. एक शिवानी- चॉईसचा आता घेणार. चांगला आयडिया आहे पण आपण कपल आउटफिट बनवू शकतो याची. हा आवडीचा आपले जे मी चादर आता खराब झालेत ना? नाही आहे. हा Last. छान दिसतंय. पण गाईज तुम्ही मग सांगा की कमेंट मध्ये की हे एक उशीची खोळ वाटत आहे की नाही. यार चेतन यार. नाही पण छान दिसतं क्यूट दिसत आहे. पप्पा कसं दिसतंय? छान. उशीची खोळ कशी दिसतंय? उशीची कोळ बनत आहे. किती कोण जाऊ का ते. हो ना. आणि काय मग? माझ्याच आवडीने घेतलं मी. आम्ही आमची सून होय. हा समजलं का? तसंच पाहिजे तुला. तसंच पाहिजे. उशीच्या खोळला एवढी रिस्पेक्ट गाईज. रिस्पेक्ट मॅड रिस्पेक्ट. क्यूटेस्ट मोमेंट. मम्मी आणि शिवानीचे मस्त कुकिंग चालू आहे. आज बहुतेक मावशी येणार नाहीये तर मम्मी आणि शिवानी काल पण नाही आल्या त्या. कालपासूनच गायब. काल संध्याकाळी नाही आल्या ना. तर मस्त कुकिंग चालू आहे दोघांची. मस्त मस्त. आईचा काय आज काय करणार आहे? आज आईची फेवरेट डाळ भाजी आहे का? हो. काय बनवत काय मेनू तर सांगा आजचे. आजचा मेनू काय आहे गाईज? हॅलो आय एम स्पीकिंग टू यू. पालक, हा. त्यानंतर पोळ्या, भात आणि रसगुल्ला. नाईस. कांदा भाजी. आज मम्मी शेफ झाली आहे आणि दोघींना ठेवलेलं आहे सू शेफ म्हणून. दोघी हेल्पर. मला यांच्या हातचं मोठी जेवण सून. खायचं होतं म्हणून Yes. काही नाही आणलं. मोठी सून छोटी सून. यार हे हो यार. ओके नाही. येस बरोबर.
मम्मीच्या आजचं जेवण करायला भेटलं आज म्हणून बाईने सुट्टी मारली. मग बघितलं तू आज काय काय बनवलं गाईस? झालं का तुमचं सगळं? जेवायला भेटलं का मला 2 मिनिटं? ओ माय गॉड, भाजी कढी नाईस. आई मग भजे बनणार आहे का? ओ माय माय गॉड नाईस. आज आमच्या दोन्ही बाई नाही आलेल्या आहे, कुकिंग वाल्या पण नाही आल्या आहे आणि भांडेवाल्या पण नाही आल्या आहे. बिचारे शिवानीने सगळे भांडे आवरून ठेवलेले आहे. एवढे सगळे भांडे शिवानीने आवरून ठेवलेले आहे. आता एवढे पडलेले आहे, पण उद्या मावशी येणार आहे. आवडून ठेवलेले आहे. आता तेवढं राहिलेलं चिकन आवडणार आहे. येस, हे भांडे मी आवरणार गाईस. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. येस, नो प्रॉब्लेम. करतो तू सगळे काम. करायला पाहिजे मदत, करायला पाहिजे. येस, राज्यात करायचं म्हणजे थँक्यू. रेवतीचे पप्पा पण आलेले आहे, तुम्हाला ब्लॉग मध्ये घेतलंय मी. रेवतीचे पप्पा फर्स्ट टाइम आमच्या घरी आले गाईस. कसा झाला तुमचा प्रवास? एकदम बढिया झाला. एकदम बढिया. थंड वाटतं ना पुण्यामध्ये? हो, पुण्यामध्ये थंड वाटतं. चांगलं वातावरण आहे, थंड. येस. पाऊस नाही, थंड. एक्स मिलिटरी ऑफिसर म्हणूनच रेवतीला एवढी शिस्त लागलेली आहे. रेवतीची मम्मी गाईस फर्स्ट टाइम इन अवर ब्लॉग. तर पूर्ण फॅमिली आता भूषणची पण इकडे कम्प्लीट झालेली आहे. कसं वाटतं तुम्हाला आमच्या घरी येऊन? हे जरा रूम कचरा आहे कारण की ते सगळं PR आणि हे सगळं ठेवलेलं आहे. गाईज वी नीड 4 BHK नाव. 3 BHK ने आमचं काही काम नाही होणार आहे, तर आम्हाला 4 BHK एक पाहिजे. हा आता यायचंय ना, 3 BHK यायचंय. कसं वाटतं तुम्हाला अजून पुण्यामध्ये? हाऊ इज वातावरण कसं वाटलं? छान वाटलं. प्रवास कसा झाला? थोडाफार लांब होता ना, आता सवय करावं लागेल तुम्हाला. येस. काय काय म्हटलं? Now all the players they are gathered हा गुड. and now we starting our game. येस. तर गाईज आता आमचा सगळ्यांचा लंच झालेला आहे सोबत. मस्त मस्त आम्ही कढी भजी वगैरे खाऊन एकदम रेडी आहोत आता. आणि मॅजिशियन भूषण इन द हाऊस. आता भूषण, मम्मी आणि कोणा करणार ट्रिक? भूषण आमच्या दोघी. तू थोडा जवळ ना अजून, हे टेबल जवळ घे. सेफ डिस्टन्स रख रहा है. हा. तर भूषणची एक कार्ड ट्रिक आहे जे कोणालाच नाही माहिती आणि तो करणार आहे. आता सगळे बसलेले. कपिल शर्मा पे श्रेयस अय्यर ने की थी. हा कुठे गेले होते? कपिल शर्मा पे श्रेयस अय्यर ने की थी. श्रेया शेयर वाली ट्रिक आहे गाईस. तर आता ट्रिक स्टार्ट होत आहे. ह्या ट्रिकचं काही नाव आहे का? नाही, काही ट्रिक नाही आहे, नाव नाही आहे. श्रेयस अय्यर ट्रिक. श्रेया अय्यर trick. तू दे ना, तुझं दे. हा, ते त्याचं ते वेगळं. भूषण कलम देते. आता बघा, आता म्हणजे ट्रिक चालू होते गाईज. हे बघा मी काही सेटिंग वगैरे केली आहे का तुम्ही बघून घ्या. बघा रॅन्डम पत्ते रॅन्डम एकदम. पत्ता आहे, पूर्ण रॅन्डम आहे. मला काहीच माहिती नाही, याला काहीच माहिती नाही असं हा बोलतोय, पण याला सगळं माहिती आहे. काही माहिती नाही मला. हा पण तू असं पत्ते का दाखवतो? पत्ते तुम्हाला की काही सेटअप केलेला नाहीये मी. हा चिटिंग नाही करता तो. तुम्हाला वाटेल ना की मी काहीतरी सेटअप केलंय बा असं वगैरे. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही मला स्टॉप म्हणू शकता कुठे पण. हा ठीक आहे, तुम्ही मला कुठे पण स्टॉप म्हणू शकता, तुमची इच्छा. स्टॉप. मी पत्ता बघितलेला नाहीये. हा इथे ठेव खाली. हे दोन्ही हा पत्ता बघून घ्या. हा सगळ्यांना दाखवून द्या, मी बघत नाही. मला पण दाखव इकडे. हाय गाईज पत्ता बघून घ्या तुम्ही पण. दाखव ना परत, फोकस करू दे. हा दिस इज पत्ता. ओके ठीक आहे, बघितला सर्वांनी? एक मिनिट. हो. मी काय पत्ते बघितले नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मी हा पत्ता वगैरे बघितलाय बा, हा पत्ता बघितलाय, तर तुम्हाला वाटेल. पण मी दोन्ही पत्ते बघितले नाही, आहे ना बघितले. तुम्ही ठेवा तुमच्या इच्छेने, कुठेही ठेवा. तुम्हाला वाटेल की मी याच्या खाली ठेवत आहे. हा तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर सांगा गाईज. आम्ही आमच्या मताने पत्ता ठेवतोय आता. फक्त शिवान चिटिंग करायची नाही, पत्ता काढून नाही ठेवायचा जो तुम्ही बघितलेला. ठीक आहे, शिवानी एकदम फुल फॉर्म मध्ये इथे हे करताय. भाई अभी अगर तू हगा तो पूरे 1 लाख लोगों के सामने हगने वाला है. भाई कैसा लग रहा है तुमको? कॉन्फिडेंस है? बढ़िया देख लेंगे कौन सा है पत्ता इनका. मैं तो अभी बिना देखे ही बता सकता. तो बिना ठीक है, सब मिक्स कर दिया. मिक्स कर दिया सब. और मैं देख रहा हूँ, ट्राई कर रहा हूँ कुछ. मेरे जो पत्ते थे पहले वाले, कुछ तो ट्राय कर रहा है. टेस्ट कर रहा हूँ. ठीक आहे, आता मला माहिती नाही तुम्ही पत्ता बघितलाय. आता मी काय करणार, भाई आता जर झालं ना भाई क्रेझी होऊन जाणार का गाईस. क्रेझी. हे बघा आता एक तुम्ही नाव घ्या. खतरनाक ट्रिक होणार. अनुसया.
अनुषा. अनुसयाचं नाव घेतलेलं आहे. माझ्या मम्मीचं नाव अनुसया घेतलेलं आहे. आता त्याचं स्वीट करा. हा होता आहे तुमचा? हा दाखव दाखव. नाही हे नाही आहे. हा नाही. होता नाही आहे. मला वाटते माझ्या हाताने नाही येणार, तुमच्या हाताने येणार. असं एक काम करा, मी पत्ते ठेवलेले आहे. ओ भाई साहब, आता हा बोलतोय की याच्यात नाही येणार, क्राऊडच्या हाताने येणार. लेट्स गो शिवानी, लेट्स गो. मॅजिशियन केली आहे याच्यात. ये स्ट्रिक केलेली आहे मॅजिशियननी. ANUSAYE. ओ भाई साहब क्रेजी. भाई साहब क्रेजी गाइस. हाच पत्ता होता. ट्रिक पण सांगून दे. नाही ट्रिक नाही सांगू शकत. मॅजिशियन भूषण इन द हाऊस गाइस. एक नंबर. तुम्हाला कळाली का ट्रिक? नाही कळाली तर नाही. तुम्हाला? कोणाला कळाली का ट्रिक? मला माहिती आहे ऑलरेडी. अच्छा, बायकोला सांगून ठेवलंय का तू ऑलरेडी? सांगितलंय हिला पण मॅजिशियन बनवत आहे मी. गाईस तुम्हाला पण जर शिकायची असेल ही ट्रिक, क्लासेस कॉन्टॅक्ट अस. भूषण कलोडेला तुम्ही इंस्टाग्राम वर कॉन्टॅक्ट करा गाईस. मॅजिशियन भूषण कलोडे. ऑनलाईन क्लास. भाई बढिया झाली हा ट्रिक, एकदम मस्त झाली. तर गाईस माझी फायनल तयारी झाली आहे आणि तुम्हाला समजेल बघून कळालंच असणार की आम्ही ही तयारी करून कुठे चाललोय. तर माझ्या आधी माझ्या बायकोची तयारी झाली आणि मी तिला म्हटलं मला खूप भूक लागली आहे शिव. तर ती बिचारी गेली किचन मध्ये आणि तिने काय चालू केलेलं आहे, कोल्ड कॉफी माझ्यासाठी बिचारीसाठी. एक चॉकलेट कोल्ड कप. चॉकलेट कोल्ड कॉफी, एकच कप दूध होतं आणि तिने थोडं ती काहीतरी बोल- जुगाड केला, माहिती नाही आता कसं होणार बघू. ओके. तर लेट्स गो. माझ्या नवऱ्यासाठी कोल्ड कॉफी रेडी होते. कोल्ड कॉफी आणि बघूनच इतकं मस्त वाटत आहे. वाव, एकदम कॅफे वाले कोल्ड कॉफीचा कलर आलाय शिव गेला तर. तरी गफला झाला. काय झालं? कॉफी रेडी झाली आहे गाईस, कॉफी रेडी झाली आहे. कॉफी रेडी झाली आहे, चॉकलेट अडकत आहे. त्या स्ट्रॉने कशाला पिता तू? असंच पिना. खूप सुंदर झाली, एक नंबर. काय टेस्टी झाली बाई कॉफी, मस्त झाली एकदम. असं एकदम कॅफे वालीच फिलिंग आली आहे मला. मस्त झाले. थँक्यू बिबू, थँक्यू. काय सुंदर विंडो आहे, बाप रे, नाईस. आणि काय नजारा आहे, काय व्ह्यू आहे गाईस. लेट्स गो. पूर्ण सिटी व्ह्यू एक नंबर मजेदार. वाटत आहे. हा, एक नंबर. कसं वाटतंय तुला? गाईज आम्ही कुठे आहोत थंबनेल बघून म्हणजे कळलं असेल की आम्ही कुठे आहोत. आम्ही आहोत भूषणच्या न्यू घरी आणि आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला होम टूर देऊ, नाही, त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट उद्या ब्लॉग. ब्लॉगवर आहे, कारण की उद्या त्याच्या घरची पूजा आहे, म्हणजे वास्तुशांती आहे. तर म्हणून आमच्याकडे सगळे जे आज पाहुणे आलेले, सगळं जेवण झालं, सगळं झालं, तर त्याची सगळी तयारी होती. आणि आता उद्या मस्त पूजा आहे, सकाळी 8:30ला पूजा आहे आणि आम्हाला आता लवकर झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठून तयारी करून इथे यायचं आहे आणि नंतर तुमच्यासाठी सगळं ब्लॉग वगैरे करायचं आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईस Yes. मस्त तिचा भूषणचा होम टूर देऊ. Yes. तर तर त्याचा फ्लॅट खूप सुंदर फ्लॅट आहे बाई, खूप सुंदर मला फ्लॅट ही आहे. गोष्ट मेन्शन करायची आहे हा. की आमच्या 6 महिन्याआधी 6 सहा महिन्या महिन्यानंतर लेट बुक केला book तरी केला. त्याला लवकर फ्लॅट 6 महिना आधी भेटला. आणि आम्हाला अजून ह्यानी म्हणजे आधी बुक केलं तरी आमचा फ्लॅट पोझिशन अजून भेटायचंय. काय माहित कधी मिळणार आहे. देव करो प्लीज लवकर मिळून जाऊ आता नाही आम्हाला. भेटणार, लवकर भेटणार. लवकरच भेटणार आहे, बट लवकर अजून लवकर मिळायला पाहिजे. येस, लवकर. तर आता उद्या गृहप्रवेश आहे, तो उद्याचा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग खूप मस्त असणार आहे. तर आणि चेतनच्या चेहऱ्यामध्ये काही नवीन दिसतंय का गाईस तुम्हाला? काही दिसत आहे का दिसतंय का? नवीन? दिसतंय माझं का? प्रेम सोडून दिसतंय गाईस, दिसतंय का? मला समजून आलं असेल गाईस, तर मी घेतलेला आहे नवीन चष्मा. मी दाखवते, क्लोजअप लुक दाखवते तुम्हाला. तर गाईस चेतनचा चष्मा बघून घ्या तुम्ही. तू वनेश करू शकता ना शिवाय, एवढा तोंडात काय आलायचं तुला डायरेक्ट? तू जास्त उंच झाला का रे? नाही, असा बचका दिसतोय मला माझ्या हाताने. हा, तर आता चेतनचा चष्मा बघा गाईस, चष्मा एक नंबर दिसतोय. हिरोच्या पोजेस वगैरे बघून घ्या. इकडे मस्त मस्त टूर आहे, रूम्स आहे. आम्ही तुम्हाला उद्या दाखवतो. उद्याचा ब्लॉग बघणं विसरू नका. थोडीशी झलक तुम्हाला देतो गाईस. तुम्हाला या टाईल्स वरनं बघा असं वाटतं की आपण युएसच्या घरी आलेलो आहे. युएस मध्ये असं टाईल्स वगैरे असते, एकदम मस्त थीम आहे भूषणच्या घराची आणि मजा येणार आहे, है ना? मजा येणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघा.
तर गाईज आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. या ह्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये एकदम खूप खूप मस्त raw मस्त मोमेंट्स होते, एकदम फॅमिलीची मोमेंट्स होते. मला बोलूच देत नाही. बोल बोल. मी बोलायला गेली की ई करत राहते. तुम्ही बोल. कमेंट मध्ये सांगा की शिवानी त्याला बोलू देत जाऊ म्हणून. हा बोल 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 बोल. बोल ना, आता तूच बोल, बोल ना. तूच बोल. तर गाईज या ब्लॉग बोल ना म्हटलं यार. मला चिडू आणून देतो चेतन. हा बोल लवकर. असाच करतो, मला चिड पटकन देतो आणि असेच मग आमचे भांडणं होतात. पटकन पटकन आणि पटकन. मग असा करतो मग मला राग चालला जातो. अरे पटकन मेरे को एडिट करने का है. ओके, तर गाईज असं या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचे फॅमिली मुवमेंट दिसले, रॉ मुवमेंट दिसले, आमची बॉन्डिंग दिसली आणि असाच फॅमिली फायनली तुम्हाला कलोडे फॅमिली दिसली. फायनली तुम्हाला कलोडे फॅमिली दिसली. येस, तर उद्या अजून दिसणार. उद्या माझे मम्मी पप्पा पण येणार आहे, तुमचे फेवरेट कॅरेक्टर शरीव आणि योगेश पण येणार आहे. तर खूप सगळं आहे मस्त मस्त. तर उद्याचा ब्लॉग अजून छान राहणार, एक्साइटिंग राहणार. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल गाईज तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. परत मी रिपीट करतो एकदा, या ब्लॉगला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, सबस्क्राईब करायचं चॅनलवर जर तुम्ही नसेल केलं तर. आणि व्हिडिओला खूप सारा आणि मला एक गोष्ट म्हणायची होती गाईज, आता हा ब्लॉग आहे, उद्याचा आमचा वास्तूचा ब्लॉग आहे. आम्हाला चॅलेंजेस नाही समजत आहे. आम्हाला चॅलेंजेसचा ब्लॉग काढायचा पण चॅलेंजेस नाही कळत आहे कुठले करायचे. तर तुमच्याकडे काही मस्त फन लव्हिंग कपल चॅलेंजेस असेल तर प्लीज आम्हाला सजेस्ट करा. मला एक चॅलेंज ब्लॉग पण काढायचा चेतनसोबत, पण मला लिटरली आउट ऑफ आयडियाज आहे मी आता. तर प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सजेस्ट करा. येस चला बाय तब तक के लिए बाय बाय. भूषणनी परत इकडे ट्रिक चालू केलेले आहे. आता मी ऑलरेडी हे सगळं सांगितलं, मी लास्टला यांचे फक्त रिॲक्शन घेणार आहे. भूषण रेडी आहे आता, सगळे आतुरतेने बघत आहे. शिवानीला 3 वेळा झालाय तरी, शिवानीवर ही ट्रिक 3 वेळा झाली तरी तिला कळलं नाही अजून. आता मी तो पत्ता शोधलेला नाही आहे अजून. हा पत्ता आहे का तुमचा? नाही, हे पण पहिल्या तू येतच नाही हा पत्ता का म्हणते भाई, सेकंडाच्या मुळेच येतो भाई याचं. हा पत्ता नाही आहे तुमचा. आता स्पेलिंग सांगू, आडनाव सांगतो आता. आता पत्ता कोणी काढला होता? तुम्ही तुमचं नाव घ्या आता, जसं मी घेतलं. ये भी नहीं था. ओ भाई परत एकदा हा पत्ता ना? हाच पत्ता होता भाई, हाच पत्ता होता भाई. चला 100 रुपये टाका प्लीज. 100 रुपये घे. 100 रुपये घे ना. 100 रुपये. बाबाकडनं सप्रेम भेट का 100 हा रुपये. यार, तुम्ही 100 रुपये कसं यार, गुरुजी आहे ना तुम्ही. गाईस इकडे सगळे आम्हाला फ्रीचा एंटरटेनमेंट देत आहे. भूषणराव, ओनर ऑफ द हाऊस. तुझं हाऊस दिसून आलं पण. तुम्हाला माहिती का, जेव्हा तू आपल्याकडे असं बघते, असं आपल्याला म्हणजे तिकडे हे करते. इकडे बघा, त्याच्या हाताकडे बघावं लागतं. आता मी काय केलं, पिसले तुमच्या समोर बघते. आता मी तुम्हाला काय म्हणतो, ही नेक्स्ट ट्रिक आहे गाईस. हे नेक्स्ट ट्रिक आहे. ट्रिक आता मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही मला कुठे स्टॉप. बघा नुसती हाताकडे बघत आहे, हाताकडे. मी खालून पत्ते काढणार, तुम्ही मला कुठे स्टॉप म्हणू शकता. स्टॉप. तुम्ही स्टॉप म्हटलंय मला, यस. मी पत्ता काढणार होतो पण ठेवलाय खाली. दाखव. हा पत्ता बघून घ्या. येस ओके हा पत्ता बघून ओके हा डन. बघितलं बघितला तुम्ही सगळ्यांनी. बघितलं. मॅजिशियन इन द हाऊस. आता मी काय करतोय की कुठे मी माझ्या मताने नाही राहत आहे, तुमच्या मताने कुठेही ठेवा, तुम्हाला जिथे वाटते तिथे. नाही याच्यात मिक्स करून टाका ना. मिक्स करून टाका आणि पिसून टाका. मिक्स करून टाका म्हणते भाई. काहीच नाही केलं, पण त्यांनी हाताकडे मी बघितलाच हात. आता काय बघितलंच नाही आणि पत्ता क्रेझी ब्रो. मला तुम्ही हेल्प करा की तो काळा होता की लाल होता. काळा होता. मग अशी आपण नाही सांगितलं होतं पण. हे बघा काही सगळ्यांचे तुम्ही तोंड बघून घ्या जरा. सगळे हाताकडे लक्ष देत आहे, हाताकडे लक्ष देत सगळे. पण त्यांनी बघितलंच नाही. आता काळामध्ये 1-2 कलर थोडी आहे, कोणता नंबर थोडी आहे. जादू. पत्ता काढला का नाही आहे ना तुम्ही. एवढाच नाही. गेला मागेच गेला. जल्दी.
हमारा मैजिशियन जल्दी ट्रिक थोड़ा गड़बड़ हो के लग रहा है. नहीं गड़बड़ नहीं करेगा भरोसा है उस पे ओ भाई डायरेक्ट पत्ता काढून दिला भावाने कुठला मी तुला सांगते मी हात बघितला याने बघितलाच नाही पत्ता कसा माझा नवरा तर जादूगर आहे. घ्यायचा लागा ट्रिक ओके, ओके, एकच. टाळ्या गाईस टाळ्या टाळ्या जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे मंडळी जोरात टाळ्या वाजलाच पाहिजे तू म्हणत होता ना साईड इन्कम हे ते आपलं. तुम्ही याची व्हिडिओ चालू करून टाका भाई बढिया, बढिया.